मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। हे माझी ट्यूशन क्लासेस आहे, 1994 पासून सुरू केलेले आहेत। आता यातनं 8वा आणि 9वा वर्गाचे मुलं आहेत। आता या मुलांना कसे सर थोडे बाहेर गेले होते, त्यामुळे ना मला थोडं थांबायला सांगितलं। तर त्यांना माहिती आहे की मॅडम व्हिडिओ काढतात बा म्हणून बनवतात। तर मॅडम आमचा पण व्हिडिओ घ्या खूप आग्रह करत होते। मुलं भरपूर कार्टून आहेत, परंतु अभ्यास छान करतात। मुली तर अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि छान अभ्यासात हुशार आहेत। तर आज त्यांना खूप मजा वाटून राहिली आहे। तर मी यांची थोडं शूट घेऊन राहिली आहे। हा माझं स्वतःचाच म्हणजे हॉल आहे, त्यामुळे ना मला परवडतं। यांना म्हणजे कसं काही कमी पैसे देणारे असतात, काही जास्त बरोबर देतात। अशा प्रकारे आम्ही हे मुलांना शिकवत असतो। फूल नाही फुलाची पाकळी एवढं समाजकार्य आपल्या हातून घडतं, त्याचं समाधान वाटतं मला। बघा हे नाही का माझे लहान मुलं आहेत, ती इथे ना मिक्स आहे, काही KG1चे KG2चे पण आहेत। तर काय आहे, पहिले आमच्या वेळेला काय होतं, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये बेसिक इतकं छान होत होतं ना की काही विचारू नका। विलांट्या मात्रा वगैरे तर पहिल्या वर्गात गेल्यानंतर त्यांना छान वाचता येत होतं। आता काय आहे, जो धावला तो समोर पळाला असं असतो। काही मुलं लवकर कॅच करतात आणि काही न म्हणजे करत नाही। तर त्यामुळे ना ही काळाची गरज झालेली आहे। आणि यांच्या आई बहुतेक मुलांच्या आई ह्या वर्किंग आहेत, त्यामुळे काय होतं की घरी त्यांचं वर्क घ्यायला वेळ नसतो। तर त्यामुळे आता कसं हे खूप गरजेचंच झालेलं आहे। मुलांचा बेसिक झाला नाही तर मी बघितलं आहे की 8व्या वर्गात गेलेले मुलंसुद्धा त्यांना वाचता येत नाही, विलांट्या कळत नाही, इतके मागे राहिलेले असतात ना, तर फार वाईट वाटतं। म्हणून ना मी काळजीने यांचं कसं 2 मुली ठेवलेल्या आहे माझ्याकडे, 2 टीचर, आणि प्रत्येकांच्या जवळ जाऊन शिकवत असते। आता काही घरोघरी शिकवतात असे ट्यूशन क्लासेस आहेत, परंतु काय भाजी मांडायला चालल्या, भात करायला चालल्या, मग आपण या मुलांच्या म्हणजे कसं त्यांचा व्यवस्थित होत नाही ना। म्हणजे त्यांचे आईवडील आपल्याकडे पाठवतात की नाही माझ्या मुलांचा अभ्यास झाला पाहिजे व्यवस्थित। तर असे ट्यूशन क्लासेस आहे, परंतु मी ना पूर्ण काळजीने यांचं वर्क घेत असते। आणि कसं माझ्याकडे हे टीचर आहेत, दोघी मुली, या प्रत्येक मुलांच्या जवळ जाऊन वर्क देतात आणि चेक करतात आणि रीडिंग पण घेत असते मी। म्हणजे कोणत्याच गोष्टीत म्हणजे कमी राहत नाही। आणि शेवटी त्यांचे कसे पाढे म्हणून घ्यायचे, आता टेबल म्हणून घ्यायचं, आणि सगळं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे खूप छान करून घेते मी। याचं मला ना खूप समाधान वाटतं। काही मुलं इतके कार्टून आहेत की बिलकुलच, हा मुलगा तर खूप कार्टून आहे, परंतु अशांनाही आपल्याला शिकवावं लागतं। काही मुलांना मी साईडनी घेऊन बसते इकडे या भागात, इथे रीडिंगला प्रत्येक मुलाला एकेकाला बोलवून त्यांचं इंग्लिश हिंदी सगळं म्हणजे वाचून घेते। हा छोटासा आहे। कसं वाटला व्हिडिओ? धन्यवाद।